पहा, नीट लक्ष द्या. आपल्याकडे ज्या टेस्ट होतात तर त्या तुमचं समाधान व्हावं, तुम्हाला खूप चांगला स्कोर यावा आणि फक्त तुम्ही समाधानी राहावं त्यासाठी नाही आहेत. मी कालही तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला स्कोर तुमचे कमी येतील. आजचाही मॅथमॅटिक्सचा जो पेपर झाला तर तो तुमचे जे बाकी स्टुडंट असतील त्यांना दाखवा जमणार नाही आणि तुम्हालाही जमला नसेल कदाचित काही. पण ज्यावेळेस या पेपरचं डिफिकल्टी सेशन होईल आणि अशा खूप साऱ्या डिफिकल्टी सेशनमधून तुमचा जो कॉन्सेप्ट बिल्ट होणार तो मात्र अनपॅरलल असेल. बाकीचे जे इझी वर्क करतात त्यांसारखं नसेल. कालचा 12वीत एक पेपर झाला आणि तो पेपर बाहेरच्या विद्यार्थ्यांनी पाहिला, एवढी प्रॅक्टिस, भयानक प्रॅक्टिस, आणि सरांचं काम तर बॅलन्स्ड आहे, तर त्यांना घामच फुटला, हे काहीच नाही येत आम्हाला. आणि मग रिझल्ट तसंच आहे. आता मी खूप वेळा सांगतोय तुम्हाला की टाइम बदललेला आहे. आता असं होणार नाही किंवा तुम्ही तेच ते क्वेश्चन प्रज्ञामधले केले आणि जसेच्या तसे आले नाही. तुम्ही वापरू शकता तेच बुक, पण ना प्रत्येक कॉन्सेप्टची क्लिअरिटी बरोबर आहे अशी असली पाहिजे की जर दुसरा बदलून क्वेश्चन आला तर त्याचं तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं आन्सर करता आलं पाहिजे. पण डिफिकल्टी सेशनना तुम्ही आताही पहा, आपल्याही पिरियडमध्ये थिअरी आपण शिकवतो, पण तुम्ही जेवढं थिअरीतून नाही शिकणार त्यापेक्षा जास्त तुम्ही डिफिकल्टी सेशनमधून शिकणार. आणि काही काही ठिकाणी तसं असते, फक्त टेस्ट होतात, डिफिकल्टी सेशन नावाची गोष्टच नाही आहे, त्याची गरजच नाही आहे. बरोबर आहे. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे टेस्ट तर ठीक आहे, पण सगळ्यात जो जास्त बेनिफिट तुम्हाला होत असेल तो डिफिकल्टी सेशनमधून होतो. बरोबर ना. डिफिकल्टी सेशन चांगल्या तऱ्हेने अटेंड करा. तुमचे जे पेपर्स आहेत जरा बाकीच्यांनी दाखवा, म्हणजे त्यांना समजेल की आपण काय करून घेऊन राहिलो है ना. आणि कोणती गोष्ट समजायला, रुजायला, आवड निर्माण व्हायला, चांगल्या गोष्टीत आवड निर्माण व्हायला डेफिनेटली टाइम लागतो. तंबाखू खाण्याची आवड ना 4-5 दिवसात निर्माण होते. जे आणि बिडे पिणे, ब्रिस्टॉल पिणे, तुमच्यामध्ये काही नमुने असतील त्यांना डेव्हलप व्हायला काही वेळ नाही लागत. पुन्हा सकाळी उठायची आदत, अभ्यासातून 1.5-2 घंटा उठायचंच नाही ती आदत पहा, फालतू बोलायचं नाही ती आदत पहा ना, आपण असं डिसिजन घेतलं की नाही आपण चांगल्याच विद्यार्थ्यांसोबत राहायचं ती आदत पहा. लवकर डेव्हलप नाही होत है ना. तसंच विषयांचंही आहे. चांगल्या टीचरचं ॲक्सेप्ट व्हायला, बरोबर आहे, पचायला, त्याच्यासोबत चांगली संगती व्हायला आणि बॉन्डिंग तयार व्हायला वेळ लागते. सुपरफिशियल असलं तर थोडंसं लवकरही होते. मी दोन्ही गोष्टी करतो. सुरुवातीला सुपरफिशियल पण घेतो, नंतर डेप्थमध्ये पण घेतो. पण कधी कधी ना प्रत्येकाची टेक्निक असते. तर चला, कालपर्यंत आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी पाहिलं. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी थोडक्यात, लक्ष इकडे द्या, थोडक्यात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय आहे की ज्या टर्म्सचे, ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स युनिट सेम असतील त्यांचेच ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मात्र कोणत्याही क्वांटिटीचं होऊ शकते. म्हणजे डायमेन्शन सेम असले तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येते, डायमेन्शन्स डिफरंट असले तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येते. आणि डायमेन्शन लेस क्वांटिटी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, त्यांचे रेसिप्रोकल, एंटायर टर्म, माझं बोलणं समजत आहे तुम्हाला. एंटायर टर्म म्हणजे तुम्ही लिहिलं असेल साइन ऑफ थिटा, थिटाच्या जागी तुम्ही काहीतरी लिहिलं असेल के एक्स प्लस बी टी, काही पण असू शकते. तर ही आतमधली जी टर्म आहे ती काय आहे, डायमेन्शन लेस. आणि एंटायर टर्म जी आहे ती काय आहे, डायमेन्शन लेस. आणि एखादा नंबर आहे, समजा 5 आहे, त्याला काहीतरी पॉवर दिलेला आहे, याचा पॉवर काय आहे, एक बीटी बाय टॉइस, याचं खूप वेळा काम पडते म्हणून मी असं लिहिलं. हा पॉवर काय असतो, डायमेन्शन लेस. आणि पॉवर दिल्यानंतर जी नवीन टर्म तयार होते ती काय असते, डायमेन्शन लेस. आणि लॉग जो आहे, लॉगच्या आतमध्ये काही असेल, बरोबर आहे, काय म्हणू आपण, ओमेगा टी, तर प्लस काहीतरी असेल, ओमेगा डॅश, व्हॉट एव्हर इट मे बी, तर जे काही असेल याच्या आतमध्ये, बरोबर आहे, के एक्स काही पण लिहू आपण, तर ते काय असणार, डायमेन्शन लेस. आणि पूर्ण टर्म सुद्धा काय असेल, डायमेन्शन लेस. तीनच गोष्टी आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक टर्म, पॉवर आणि लॉगच्या आतमध्ये जे काही ठेवलेलं आहे ते डायमेन्शन लेस. आणि जे मिळालं ते सुद्धा डायमेन्शन लेस. कारण लॉग आपण नंबरचा काढत असतो. लॉग कशाचा काढत असतो, नंबरचा. नंबरला काही डायमेन्शन नसतात, बरोबर आहे. आणि एखाद्या नंबरला आपण जो पॉवर देतो, पॉवर काय असतो, नंबर असतो, नंबरला काही डायमेन्शन असतात. आणि याला जर पॉवर दिल्यानंतर हाही नंबर आहे त्याला परत पॉवर दिला, नंबरला परत पॉवर नंबर दिला, तर काय मिळणार, नंबर. नंबर कसा असतो, डायमेन्शनलेस. सरळ सरळ गोष्ट आहे, बरोबर. ह्या गोष्टीला डायमेन्शन असणार नाहीत. आणि त्यामुळे ह्याला लिहिताना ह्याला आपण काय लिहू शकतो आपण, 1.
बरोबर, याला पण काय लिहू शकतो आपण 1, पण ती टर्म 1 नाही आहे. परत इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की इथं दोन टर्मची काय झाली ऍडिशन, तर पहिल्या टर्मचे जेवढे डायमेन्शन असतील दुसऱ्या टर्मचे तेवढेच डायमेन्शन. पण मला सांगा मग की पहिल्या टर्मचे डायमेन्शन किती? तिथं साईनच्या आतमधली टर्म आहे ना, पूर्ण टर्म कशी आहे डायमेन्शनलेस, त्यामुळे पहिली टर्म काय असणार डायमेन्शनलेस आणि दुसरी टर्म काय असणार डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस आहे म्हणजे बीटी बरोबर काय लिहिणार 1, सो बी बरोबर काय असणार 1/t. मग टीचे डायमेन्शन म्हणजे बीचे डायमेन्शन (-1 म्हणजे -1 इन टाइम, बरोबर आहे. तसंच kx बरोबर काय लिहिता येणार 1, सो के बरोबर काय लिहिता येणार 1/x, म्हणजे के चे डायमेन्शन लिहिले, x म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि पॉवर किती लिहिणार -1. हे तर समजत आहे ना. आता युनिट वगैरे लिहिण्याची गरज नाही. एक्स युनिट काय लिहिलं असतं मीटर, मीटर म्हणजे लेंथ, खाली मीटर लिहिलं असतं पॉवर काय आला असता -1. पण मी डायरेक्टच बोललो होता की एक्स म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे आणि खाली आहे म्हणून पॉवर काय लिहिला -1. ते यावरचे काही प्रॉब्लेम्स तुमच्या डीपीपी मध्ये आहेत आणि त्यापैकी काही प्रॉब्लेम्स आपण सोडून घेऊ. कोणता डीपीपी होता? डीपीपी 2, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. किती नंबर पासून आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी वरचे प्रॉब्लेम्स? यात चुकून फक्त 1-2 प्रॉब्लेम काही वेगळे आलेले आहेत. हा लक्ष द्या. आता आपण बराबर घेऊ. तुम्ही सोडून पाहिले का? कोणी कोणी सोडून पाहिले प्रिन्सिपल ऑफ? ओके, चला गुड. पहा, नीट लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. परत आपण एक्सप्लेनेशन करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील डायमेन्शनच्या व्यतिरिक्त. पहा, लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन खूप केअरफुली वाचायचा. पहा, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. काय? कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. मी तुम्हाला बघा काय म्हटलं होतं. ह्या टर्म्स तुमच्यासाठी नवीन असतील, पण लक्ष इकडे द्या, लक्ष माझ्याकडे द्या, लक्ष इकडे माझ्याकडे. तर कुठलंही जे मटेरियल आहे त्याला 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज असतातच असतात. एअर असो, वॉटर असो, ऑइल असो, वूड असो, प्लास्टिक असो. एक असते त्या मटेरियलची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आणि दुसरी असते त्या मटेरियलची मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कुठली? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आणि ती प्रॉपर्टी त्या मटेरियलकडे किती आहे, किती प्रमाणात आहे हे मोजण्यासाठी 2 टर्म्स आहेत. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मोजण्यासाठी आहे परमिटिव्हिटी आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी मोजण्यासाठी आहे परमिएबिलिटी. समजलं का? मग परमिटिव्हिटी मीडियमची काय मोजते? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. आता ही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी काय असते, कशी असते आपल्याला पुढे शिकायला मिळेल. आणि म्यू काय मोजते? परमिएबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ते तुम्हाला मी सांगून टाकतो. आता विषय निघाला असतं, थोडंसं नॉलेज असोही तुम्हाला. पहा, लक्ष द्या. समजा हा एक काय म्हणू आपण मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर मॅग्नेटच्या भोवती तुम्ही काय पाहिलं असेल? मॅग्नेटिक फील्ड. पाहिलं नसेल पण बुकमध्ये दाखवलेलं असणार. मॅग्नेटच्या भोवती काय असते? मॅग्नेटिक फील्ड. आता ऐका बरोबर की समजा इथे एखादा सबस्टन्स ठेवला, बरोबर आहे, वूड ठेवलं, प्लास्टिक ठेवलं, कुठलाही सबस्टन्स ठेवला, तर हे मॅग्नेटिक फील्ड तो सबस्टन्स या मॅग्नेटिक फील्डला किती परमिशन देतो त्या सबस्टन्सच्या आतमध्ये जायला? समजत आहे का तुम्हाला? दॅट इज कॉल्ड ॲज परमिएबिलिटी. एबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू पेनिट्रेट द मॅग्नेटिक फील्ड. या सबस्टन्सची किती ॲबिलिटी आहे मॅग्नेटिक फील्डला अलाउ करण्याची, मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामधून पास होण्याची. दॅट इज कॉल्ड परमिएबिलिटी. समजलं का? समजत आहे का? म्हणजे परमिएबिलिटीवर डिपेंड आहे की एखादं मटेरियल बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डला किती आतमध्ये एंट्रन्स देणार किंवा जास्त देणार किंवा कमी देणार. आणि तसंच आहे जर मॅग्नेटिक फील्डच्या जागी काय घेतलं तुम्ही? इलेक्ट्रिक फील्ड. चार्जच्या भोवती काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. आणि इथे जर एखादा सबस्टन्स ठेवला तर हे इलेक्ट्रिक फील्ड त्या सबस्टन्सच्या आतमध्ये एंटर करणार आणि हा सबस्टन्स त्या इलेक्ट्रिक फील्डला किती परमिशन देणार एंटर होण्याला? दॅट इज कॉल्ड ॲज परमिटिव्हिटी. उचला ना? ठीक आहे, बंद तर करा. समजलं काय? काय परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी. समजलं का? मॅग्नेटच्या भोवती काय असते? मॅग्नेटिक फील्ड.
आणि कुठल्याही सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक फील्ड जे एंटर होते ते कमी अधिक प्रमाणात एंटर होते. दॅट डिपेंड्स अपॉन परमेबिलिटी. आणि चार्जच्या भोवती काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. आणि ते इलेक्ट्रिक फील्ड कुठल्याही सबस्टन्सच्या आतमध्ये किती प्रमाणात एंटर करते, तो सबस्टन्स त्या इलेक्ट्रिक फील्डला किती परमिशन देतो, दॅट डिपेंड अपॉन परमिटिव्हिटी. कळलं का? परमिटिव्हिटी हे चार्जेस इलेक्ट्रिक फील्ड रिलेटेड आहे आणि परमेबिलिटी हे मॅग्नेटिक फील्ड किंवा करंट रिलेटेड आहे. कारण जिथे करंट असतो तिथे मॅग्नेटिक फील्ड असते. जिथे करंट असतो तिथे मॅग्नेटिक फील्ड असते. तर हा पॉईंट पहिल्यांदा क्लिअर पाहिजे. आता पहा काय म्हटलेलं आहे. तर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस एप्सिलॉन झिरो इन द इक्वेशन. बरोबर, इक्वेशन एक दिलेलं आहे वेअर सिम्बॉल्स हॅव देअर युज्युअल मिनिंग इज. बघा, पहिल्यांदा तुम्हाला त्या इक्वेशनचं मिनिंग थोडं समजलं पाहिजे. लक्ष इकडे बोर्डवर, लक्ष बोर्डवर. इक्वेशनचं मिनिंग समजलं पाहिजे. इक्वेशनचं मिनिंग पहा काय आहे. कुठलं तरी मीडियम आहे, कुठलं तरी मीडियम आहे. लक्ष द्या. इट मे बी ऑइल, इट मे बी वॉटर, इट मे बी एअर. बरोबर आहे. कुठलं तरी मीडियम आहे. त्या मीडियम मध्ये दोन चार्जेस ठेवलेले. तर हा पहिला चार्ज आहे Q1 आणि हा दुसरा चार्ज आहे Q2. आणि इथे जे मीडियम आहे त्या मीडियमची जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे ती आहे एप्सिलॉन. आता काय करतात की जर मीडियम व्हॅक्यूम असेल किंवा एअर असेल, एअरच्या व्हॅक्यूमच्या प्रॉपर्टीमध्ये फारसा फरक नाही, तर त्याला एप्सिलॉन झिरोनी दाखवतात किंवा एप्सिलॉन नॉट याला म्हणतात. एप्सिलॉन नॉट कोणाची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे? फ्री स्पेस किंवा एअरची. म्हणजे दोन चार्जेस कुठे ठेवलेले आहेत? एअरमध्ये ठेवलेले आहेत किंवा व्हॅक्यूम म्हणजे फ्री स्पेस मध्ये ठेवलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये काय असणार? फोर्स ऑफ रिपल्शन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. आणि त्यांच्यामधलं अंतर आहे R. तर हा फोर्स किती असेल हे सांगण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा फोर्स किती असतो? 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R². बघा, आता तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला आला कसा? तर आला कसा याचा विचार करायची गरज नाही या चॅप्टर मध्ये, म्हणून तर तुम्हाला फॉर्म्युला रेडीली दिला. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला काय विचारलं की हे जे एप्सिलॉन झिरो आहे याचे डायमेन्शन्स काढता येतील का? हा एप्सिलॉन झिरो घ्यायचा इकडे, एफ घ्यायचा इथे. क्यू ला काय लिहायचं? IT. दुसऱ्या क्यू ला काय लिहायचं? IT. बरोबर आहे. आणि एफ ला काय लिहायचं? MA. तर तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. पण हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्ये नव्हतं यायला पाहिजे. हे तर कुठेतरी याला लिहितानाच इथं हे हेडिंग ना इथे टाकायला पाहिजे होतं मी. तर करता येतील का? काढता येतील याचे डायमेन्शन्स? काढता येतील की नाही काढता येतील? काढता येतील ना. हा एप्सिलॉन झिरो जो आहे तो इकडे घ्या, एफ इकडे घ्या. क्यू ला काय लिहा? IT. दुसऱ्या क्यू ला काय लिहा? IT. बरोबर. एफ ला काय लिहा? MA. R तर डिस्टन्स आहे, त्याचं युनिट काय असणार? मीटर. युनिट काढता आलं की डायमेन्शन्स काढता येतात. करून पाहायचं. ओके. पण हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वरचा क्वेश्चन नाही आहे. ते हेडिंग चुकलं. ते हेडिंग इथलं ना इथे पाहिजे होतं. नंतर पहा क्वेश्चन नंबर 44. हा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वरचा आहे. पहा, इफ F डिनोट्स फोर्स अँड T टाइम, देन इक्वेशन F इक्वल टू काय? A (t⁻⁻1 + B t². द डायमेन्शन्स ऑफ A अँड B रिस्पेक्टिव्हली आर. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल आता एवढं म्हटल्याबरोबर. मला सांगा इथे काय F बरोबर आहे ना? इकडे पहा, आता या दोन टर्मची काय झालेली आहे? सम. दोन टर्मची पहिली टर्म आणि दुसरी टर्म, दोन टर्मची सम मिळाल्यानंतर काय मिळालं? फोर्स. याचा अर्थ पहिली टर्म सुद्धा फोर्स आणि दुसरी टर्म सुद्धा फोर्स. मग पहिल्या आणि दुसऱ्या टर्मला फोर्स लिहिलं तर सहज पहिल्याही टर्मचे डायमेन्शन A चे डायमेन्शन काढता येतात, B चे डायमेन्शन काढता येतात. कसे काढता येतात? कोणाकोणाला करता आलं? आता करता येईल का? बघा, B (t⁻⁻1) म्हणजे A (t⁻⁻1) म्हणजे मी करूनच देतो. काहींच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे. पहा किती सिंपल आहे. लक्ष द्या. इक्वेशन काय दिलेलं आहे? F इक्वल टू A (t⁻⁻1 + B × t². A आणि B चे डायमेन्शन्स काढायचे. मला सांगा दोन टर्मची काय केली? ऍडिशन कोणत्या टर्मची होत असते? सेम नेचरवाल्या. आणि दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय मिळाला? फोर्स. याचा तर पहिली टर्म सुद्धा फोर्स आणि दुसरी टर्म सुद्धा फोर्स. म्हणून आपण काय लिहिलं? पहिली जी टर्म आहे A (t⁻⁻1) म्हणजे काय झालं? फोर्स. बरोबर. A (t⁻⁻1) म्हणजे A/T बरोबर काय झाला? फोर्स. सो A बरोबर काय झाला? फोर्स इंटू टाइम. याचा अर्थ A काय असला पाहिजे? फोर्स इंटू टाइम म्हणजे इम्पल्स. इम्पल्स म्हणजे चेंज इन मोमेंटम. अरे हे तर काही काहींना तर असे पण करता येणार. फोर्स इंटू टाइम म्हणजे काय झाला? इम्पल्स. इम्पल्स म्हणजे काय झाला? चेंज इन मोमेंटम. आठवते? आणि चेंज इन मोमेंटम म्हणजे मोमेंटम. जे डायमेन्शन मोमेंटमचे तेच डायमेन्शन याचे. काही केलं तरी येणारच. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू टी. आता काय लिहायचं?
युनिट, मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमचं सेकंड. सेकंड सेकंड कॅन्सल. आता लिहायचं याचे डायमेन्शन. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 1, सेकंड म्हणजे टाइम, पॉवर -1. समजलं का? किती सिंपल. समजलं तर सिंपलच आहे. चला पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता पहा काय करायचं. लक्ष द्या. जर असं ऑप्शन हे आन्सर जर एकाच ऑप्शन मध्ये असेल तर सेकंड करायची गरज नाहीये. जर तुम्ही एक नजर टाकली तर वाटत असेल हे पहिलं आहे आणि हे एकाच ऑप्शन मध्ये आहे तर मग सेकंड करायची गरज नाही. पण असं क्वचितच असणार. पण जर का असेल तर तुमचा टाइम सेव्ह होईल. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एक्झामच्या वेळेला टाइम वर विचार तुम्हाला करता आला. आणि दुसरं काय दिलेलं आहे? दुसरी टर्म बी टी स्क्वेअर. म्हणजे परत आपल्याला काय लिहिता येणार? एफ इक्वल टू बी टी स्क्वेअर. बरोबर. सो बी टी स्क्वेअर असं लिहायला पाहिजे. बी टी स्क्वेअर इक्वल टू एफ. सो बी इक्वल टू एफ बाय टी स्क्वेअर. आणि बी इक्वल टू एफ ला काय लिहायचं? एम ए बाय टी स्क्वेअर. आता काय लिहायचं? युनिट, मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमचं सेकंड आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय झालं? केजी मीटर सेकंड रेस्ट पॉवर 4. आणि आता बी चे डायमेन्शन किती सिंपल आहे यार. किलोग्रॅम म्हणजे पॉवर 1, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 1, सेकंड म्हणजे टाइम, पॉवर -1. समजलं का? एकदा समज विकसित झाली की ना क्वेश्चन आन्सर काही मोठी गोष्ट नाही. पण क्वेश्चन वर मात्र पूर्ण फोकस पाहिजे. क्वेश्चन क्लिअर पाहिजे की काय विचारलेलं आहे. समजलं? कशावरून सोडवता आलं? ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके. नंतर पहा 45. पहा इन द रिलेशन x इक्वल टू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स. एक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. लक्ष इकडे बोर्डवर. इक्वेशन काय? x इक्वल टू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स. मला सांगा, मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की काय सांगितलं होतं की कॉसच्या आतमधली टर्म कशी असणार? डायमेन्शनलेस. लक्ष इकडे पूर्ण टर्म डायमेन्शनलेस. पण दोन टर्मची काय झाली? सम. म्हणजे पहिली टर्म सुद्धा डायमेन्शनलेस आणि दुसरी टर्म सुद्धा डायमेन्शनलेस. पहिली टर्म जर डायमेन्शनलेस दॅट इज इक्वल टू 1. दुसरी टर्म डायमेन्शनलेस दॅट इज ऑल्सो इक्वल टू. कळते का? आणि लक्ष द्या आता इकडे. तर म्हणून इथे ही पूर्ण. आता ऐका बरोबर काय झालं. ही इथे काय आणखी थोडासा फरक आहे. तर ही पूर्ण टर्म सुद्धा काय झाली? डायमेन्शनलेस. याला डायमेन्शन नाही आहे म्हणजे एक्सला डायमेन्शन नाही असं झालं का? नाही. इथे आहे 1. काय आहे? 1. बरोबर आहे. आणि याचा अर्थ एक्स तर डिस्प्लेसमेंट आहे. इथं असं होऊ शकतं कदाचित की अरे एक्सला तर डायमेन्शन, याला तर डायमेन्शन नाही आहे तर मग लेफ्ट हँड साईडला डायमेन्शन नाही आहे. पण इथे एखादा कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आहे समजा ए. बरोबर आहे. पण त्या ए ची व्हॅल्यू किती घेतल्या गेली? 1. समजलं का? नाही तर मग असं होऊ शकते की कॉसला डायमेन्शन नाही त्यामुळे एक्सलाही डायमेन्शन नाही. पण इथे कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट किती आहे? 1. तो काय असला पाहिजे? 1 मीटर. कारण की एक्स काय आहे? डिस्टन्स. इथे जो 1 आहे तोही काय आहे? डिस्टन्स. फक्त त्याची व्हॅल्यू किती आहे? 1 मीटर. कळलं का तुम्हाला? काय विचारलं? डायमेन्शन्स ऑफ ओमेगा. याचा ते गरजही नाही आहे. पण मी जे बोललो आता त्याची गरज नाही आहे. तुम्हाला कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? ओमेगाचे. पॉइंट क्लिअर झाला का? साइन, कॉस, टॅन यांच्या आतमधली टर्म काय असते? डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस असते म्हणजे ही टर्म डायमेन्शनलेस, ही पण डायमेन्शनलेस. याचा अर्थ दोन टर्मची सम झाली तर दोन्ही सम केलेल्या टर्म काय आहेत? डायमेन्शनलेस. जे डायमेन्शनलेस असणार दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे ओमेगा टी ला काय लिहिणार? 1. जर तुम्ही ओमेगा टी ला 1 लिहिलं तर तुम्हाला विचारलं डायमेन्शन्स ऑफ ओमेगा. ओमेगा म्हणजे काय असणार? 1/t. टी म्हणजे टाइम. मग डायमेन्शन्स ऑफ ओमेगा लिहिताना टी म्हणजे टाइम म्हणजे काय करणार? एम काय असणार? 0. एल काय असणार? 0. टी टाइम आहे, खाली आहे, वर लिहिला तर -1. काय येणार? सी. समजलं का? तसंच तुम्हाला कोणाचे डायमेन्शन्स काढता येतील? नाही, कोणाचे डायमेन्शन्स काढता येतील? के चे. बरोबर आहे. आणि के चे जर डायमेन्शन विचारले तर के एक्स बरोबर काय लिहिणार? 1. सो के बरोबर काय लिहिता येणार? 1/x. एक्स म्हणजे अंतर आहे. एक्स म्हणजे अंतर आहे म्हणजे एक्स म्हणजे लेंथ आहे. लेंथ आहे तर काय करणार? एम चा पॉवर किती घेणार? 0. एल चा पॉवर -1 आणि टाइमचा पॉवर 0. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ के. कळत आहे का? आणि तुम्हाला म्हटलं एक्सचे डायमेन्शन तर एक्स सुद्धा अंतर आहे आणि एक्सचे डायमेन्शन म्हणजे अंतर म्हणजे लेंथ. सो एल चा पॉवर किती घ्यायचा? 1 बाकी 0. समजलं का? आणि समजा एक मिनिट, समजा इथे असं असतं, इथे एक टर्म दिली असती, या टर्मला म्हटलं असतं त्यांनी काय म्हणू आपण? बी. मला सांगा बी चे डायमेन्शन काय?
या टर्मला डायमेन्शन आहेत का? नाहीत. मग या टर्मला डायमेन्शन आहेत. लेफ्ट हँड साईडला कोण आहे? एक्स. मग एक्सचे डायमेन्शन बीचे डायमेन्शन सेम. म्हणजे बी सुद्धा काय आहे? एक प्रकारची लेंथ. त्याचं डायमेन्शन काय असतं? एलचा पॉवर 1. अरे समजत आहे का? हा. पुढे पहा 46 पहा. मला तर वाटते आता तर क्लिअरच झालं. मग तुम्हाला स्वतःहून जमायला लागेल आता. पहा द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल व्ही ॲट इन्स्टंट टी इज घेऊन. पहा पण मला परत मी नेहमी तेच म्हणतो की तुमचं ना लक्ष क्वेश्चनकडे खूप चांगलं पाहिजे. क्वेश्चन खूप चांगल्या तऱ्हेने समजला पाहिजे. क्वेश्चन समजताना जर तुमची हलगर्जी होत असेल तर भाऊ किती तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला शेवटी काहीतरी गडबड होणार. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे? व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल व्ही ॲट एन इन्स्टंट टी इज गिव्हन बाय. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? व्ही इक्वल टू एटी प्लस बीटी स्क्वेअर अँड डायमेन्शन्स ऑफ बीज. मला सांगा इथे दोन टर्मची काय करण्यात आली? ऍडिशन. ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म. पण ऍडिशन केल्यानंतर काय मिळाली? व्हेलॉसिटी. याचा अर्थ पहिली टर्म सुद्धा व्हेलॉसिटी, दुसरी टर्म सुद्धा व्हेलॉसिटी. काढता येतील का डायमेन्शन्स? करायची जमेल ना? हा मला वाटतं करायची बिलकुलच गरज नाही. आता ए ची डायमेन्शन काढता येतील, बी ची डायमेन्शन काढता येतील. एचे तर सिंपलच आहे यार. पाहता पाहता सांगाल. कोण सांगेल? -1 इन टाइम. बघा ना ए टी इक्वल टू काय लिहिणार? 1. सो ए इक्वल टू 1/t आणि टी खाली आला. सो डायमेन्शन्स काय येतील एचे? इथे काय करणार? टी. त्याचा पॉवर किती घेणार? -1. तसंच बी चे डायमेन्शन बी टी स्क्वेअर इक्वल टू काय होणार? 1. सो बी इक्वल टू 1/t स्क्वेअर. सो बी चे डायमेन्शन्स काढताना टी म्हणजे टाइम आणि टाइम खाली 2 आहे, वर लिहिला तर -2, बाकी 0. म्हणजे तुम्हाला पेपर वर्कही करायची गरज नाही आहे. बघा ना ए टी इक्वल टू 1. सो ए इक्वल टू 1/t. 1/t म्हणजे टीचा पॉवर -1. बी टी स्क्वेअर इक्वल टू 1. सो बी इक्वल टू 1/t स्क्वेअर. 1/t स्क्वेअर म्हणजे टीचा पॉवर -2. पेपर वर्क करायची. समजत आहे का? यस. सॉरी. हा एक मिनिट. ओघाओघात माझी मिस्टेक झाली. असं नाही. पहा लक्ष द्या. हा एटी बरोबर काय आहे? व्ही. असं करायला पाहिजे होतं. सॉरी चुकलं ते. एटी बरोबर काय आहे? मी अगोदर बोललो नंतर मग त्याला मी 1 लिहिलं. एटी बरोबर काय आहे? व्ही. बरोबर आहे. सो ए बरोबर काय लिहिता येणार? V/t. V/t म्हणजे ऍक्सलरेशन. ओके. आणि आता युनिट काय लिहिणार? व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर. हा व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. टाइमचं युनिट सेकंड म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. त्यामुळे ए चे डायमेन्शन्स लिहिताना मीटर म्हणजे लेंथ 1 आणि किलोग्रॅम मास किती आहे? 0. सेकंड टाइम किती? -2 असं पाहिजे होतं. ओके. तसंच बीचंही. मग बीचंही करून पाहू. कधी कधी होते असं. मग बीटी स्क्वेअर बरोबर सुद्धा काय आहे? व्हेलॉसिटी. सो बी बरोबर काय लिहिता येणार? व्हेलॉसिटी अपॉन टी स्क्वेअर. आता काय लिहायचं? युनिट. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि टाइमचं युनिट सेकंड आणि त्याचा स्क्वेअर. यावरून काय लिहिता येतात? बीचे डायमेन्शन्स. किलोग्रॅम आहे का? नाही. मीटर म्हणजे लेंथ. सेकंडचा पॉवर किती आहे? 3. वर लिहिला तर -3 असं पाहिजे होतं. ठीक आहे. समजलं का? आणि समजा इथे जर एखादा नंबर असता, आकडा असता, बरोबर आहे, तर आपल्याला साइन कॉस असतात, तर आपल्याला 1 लिहिता आलं असतं. पॉइंट क्लिअर झाला? ओके. ठीक आहे. काही प्रॉब्लेम? हा. आता बघा 47 मध्ये काय विचारलेलं? 47 मध्ये इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिव्हन बाय आणि काय विचारलेलं आहे? पहा ना. कोणाचे? कॅपिटल एचे, के चे. ओके. लक्ष द्या इकडे. के चे डायमेन्शन विचारले. इकडे बोर्डवर लक्ष द्या. मला सांगा वाय काय आहे? डिस्प्लेसमेंट. वाय काय आहे? एक्स आणि वाय जनरली डिस्प्लेसमेंट दाखवतात. वाय डिस्प्लेसमेंट आहे. वाय जर डिस्प्लेसमेंट आहे तर डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची काय आहे? लेंथ आहे. आणि वाय जर डिस्प्लेसमेंट आहे तर याला तर डायमेन्शन नाही आहेत. याचा अर्थ ए सुद्धा काय आहे? डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. म्हणजे एचं युनिट काय असणार? मीटर. एचे डायमेन्शन ए म्हणजे मीटर म्हणजे L1 इन लेंथ. कळलं का? ए चे डायमेन्शन. अरे समजलं का? ही टर्म जी आहे ती कशी आहे? डायमेन्शनलेस. ही टर्म डायमेन्शनलेस आहे. लेफ्ट हँड साईडला काय आहे? अंतर, डिस्टन्स. बरोबर आहे. तर ए सुद्धा काय असलं पाहिजे? डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे त्याचं युनिट काय असणार? मीटर. मीटर म्हणजे एल. त्याचं पॉवर किती? 1. पण तुम्हाला डायमेन्शन्स कोणाचे विचारले? के चे.
मला सांगा, इकडे पहा बोर्डमध्ये इथं लक्ष द्या. ही पूर्ण टर्म कशी आहे? पूर्ण टर्म डायमेन्शनलेस आहे. पूर्ण टर्म डायमेन्शनलेस आहे. हा जर तुम्ही ओमेगा आतमध्ये घेतला, इथे तर काय लिहिता येणार? एक्स इंटू ओमेगा बाय व्ही इक्वल टू काय लिहिता येणार? ओमेगा इंटू के. समजत आहे काय? आणि कोणाचे डायमेन्शन विचारले? के चे डायमेन्शन विचारले. एवढं समजलं. आता मला सांगा, साईनच्या आतमधल्या पूर्ण टर्मचे डायमेन्शन, साईनच्या आतमधली पूर्ण टर्म काय असते? डायमेन्शनलेस. मग इथे साईन आहे आणि मी फक्त असं लिहिलं, म्हणजे पूर्ण टर्म काय झाली? डायमेन्शनलेस. म्हणजे ही टर्म काय झाली? डायमेन्शनलेस. आणि ही टर्म काय झाली? डायमेन्शनलेस. जे डायमेन्शनलेस आहे त्याला काय लिहित असतात? 1. जे डायमेन्शनलेस आहे त्याला लिहितात 1. ओमेगा के बरोबर काय लिहिता येणार? 1. म्हणून के बरोबर काय लिहिता येणार? 1 ओमेगा. फक्त आता ना ओमेगा काय हे तुम्हाला सध्या माहिती नाही, तर थोडं क्लिअर करू आपण. हा 2 प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात. काय? 2 प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात. एक असते लिनियर फ्रिक्वेन्सी. हॅलो, इकडे लक्ष द्या. एक असते लिनियर फ्रिक्वेन्सी, दुसरी असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी. 2 प्रकारच्या व्हेलॉसिटीज असतात. एक असते लिनियर व्हेलॉसिटी, दुसरी असते अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ऐका बरोबर मी काय करतो. इथे बोर्डवर लक्ष द्या. समजा एखादा पार्टिकल गोल फिरत आहे. पण गोल फिरणारा पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी असते आणि अँग्युलर व्हेलॉसिटी असते. बरोबर आहे. आणि या पार्टिकलनी हे जे कव्हर केलं, हे काय झालं? कव्हर केलेलं डिस्टन्स. आणि हा काय झाला? कव्हर केलेला अँगल. अँगल आणि डिस्टन्स. मग हे जे आहे याला म्हणतात लिनियर डिस्टन्स किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट सरळ असेल तर, आणि याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे जे अंतर घेतलं तर याला काय म्हणतात? मी सध्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये डिफरन्शिएट नाही करत. तुम्ही असं विचार करा की ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे, ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे असा विचार करा. हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं तर वेलॉसिटी मिळते. आणि याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा पेन आहे समजा, हे टोक असं सरकला गेलं, या टोकाचं काय झालं? लिनियर डिस्प्लेसमेंट. पण यांनी इथे जो तयार केला तो काय झाला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जिथे जिथे लिनियर डिस्प्लेसमेंट असते, बरोबर आहे, सर्क्युलर मोशन मध्ये तिथे अँग्युलर डिस्प्लेसमेंटही असते. समजलं का? हे जे अंतर आहे याला काय म्हटलं मी? लिनियर डिस्प्लेसमेंट. हे जे आहे याला काय म्हटलं मी? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता बघा, याला मी असं डिनोट करतो. जर तुम्ही लिनियर डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं तर लिनियर व्हेलॉसिटी मिळते. जर तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी मिळते. त्याला ओमेगा म्हणतात. कळलं का? पार्टिकल कसा फिरत आहे? सर्क्युलर मोशन मध्ये. हा जो आर्क आहे, या आर्कला तुम्ही डिस्टन्स म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा. मोर करेक्टली त्याला तुम्ही डिस्टन्स म्हणू शकता. हा डिस्टन्स आहे. डिस्टन्सला जर तुम्ही टाइमने डिवाइड केलं तुम्हाला स्पीड मिळते, किंवा तुम्ही त्याला लिनियर व्हेलॉसिटी म्हणा थोड्या वेळासाठी. आणि हा जो अँगल आहे हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. तर हे काय झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हेन लिनियर डिस्प्लेसमेंट इज डिवाइडेड बाय टाइम वी गेट लिनियर व्हेलॉसिटी. व्हेन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिवाइडेड बाय टाइम वी गेट अँग्युलर व्हेलॉसिटी. दोन्ही ठिकाणी आपण टाइमनीच डिवाइड केलं. पण लिनियर डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं तर लिनियर व्हेलॉसिटी, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. त्यालाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात. पॉइंट क्लिअर झाला का? अरे क्लिअर झाला की नाही? पार्टिकल कसा फिरत आहे? सर्क्युलर मोशन मध्ये. बरोबर आहे. आणि पार्टिकल एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह झाला, याला काय म्हणतात? लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिनियर व्हेलॉसिटी. याला काय म्हणतात? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणून ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. बरोबर आहे. आणि तुम्हाला के चे डायमेन्शन्स विचारले. कळलं का? आता सो के बरोबर काय लिहिता येणार? 1 ओमेगा. आणि ओमेगाला काय लिहिता येणार? थिटा बाय टी. सो के इक्वल टू 1 ओमेगा. ओमेगाला काय लिहिता येणार? थिटा बाय टी. टी जाणार वर. सो इथं काय लिहिता येणार? टी बाय थिटा. थिटा अँगल आहे. अँगलला डायमेन्शन नसतात. राहिला कोण? टाइम. म्हणजे के चे डायमेन्शन म्हणजे टाइमचे डायमेन्शन. समजलं? व्हेरी सिंपल. अरे समजलं का? ओके. म्हणून बघा इथे काय काय आलं. इथे काय झालं की ट्रिग्नोमेट्रिक टर्मच्या आतमध्ये 2 टर्म दिल्या. त्यातही काय केलं माहितीये का? ओमेगा घेतला बाहेर. आपण काय करतो? ओमेगाला जे निग्लेक्ट करतील त्यांचं तर चुकणार. ओमेगाला निग्लेक्ट नका करू. या ओमेगाचं मल्टिप्लिकेशन पहिल्या टर्म सोबत करायचं, ओमेगाचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या टर्म सोबत करायचं. आणि ही पूर्ण टर्म साइनच्या आतमध्ये आहे. साइनच्या आतमधली एंटायर टर्म काय असते? डायमेन्शनलेस. इथे 2 टर्मचं काय केलेलं आहे? सबट्रॅक्शन. पूर्ण टर्म जर डायमेन्शनलेस आहे, पहिली सुद्धा डायमेन्शनलेस आणि दुसरी सुद्धा डायमेन्शनलेस. आणि जे डायमेन्शनलेस आहे त्याला काय लिहितो आपण? 1. सो ओमेगा के इक्वल टू 1. राहिला प्रश्न ओमेगाचा. ओमेगा काय आहे? तर 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतात. एक असते लिनियर व्हेलॉसिटी, दुसरी असते अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे ओमेगा काय?
थिटा बाय टी. सो ओमेगा इक्वल टू थिटा बाय टी. टी जाणार वर. थिटाला डायमेन्शन नसतात. थिटाला डायमेन्शन नाही म्हणजे के चे डायमेन्शन म्हणजे टाइमचे डायमेन्शन, आणि टाइमचे डायमेन्शन म्हणजे टीचा पॉवर काय घ्यायचा 1, बाकी 0. कळलं का? सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ. हे कोणाचे डायमेन्शन झाले? के चे. के चे डायमेन्शन्स आहे का? आन्सर बरोबर पहा. कळलं? डाऊट आहे काही? कोणती टर्म नवीन ऍड झाली तुमच्या नॉलेजमध्ये? अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी काय होती? लिनियर व्हेलॉसिटी लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. अँगलला टाइमने डिवाइड केलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी, डिस्टन्सला टाइमने डिवाइड केलं तर लिनियर व्हेलॉसिटी. व्हेरी सिंपल. समजलं का? म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय असेल? थिटा अँगल. अँगलचं युनिट काय लिहिता? रॅडियन. आणि टाइमचं युनिट काय लिहिता? सेकंड. म्हणून ओमेगाचं युनिट काय असणार? रॅडियन पर सेकंड. तुम्ही डिग्री पण घेऊ शकता, डिग्री पर सेकंड, पण डिग्री एसआय युनिट मध्ये नाही येत. समजते का? सो वीज, अरे व्ही काय आहे? वीज लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, याचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, याचं युनिट काय असणार? रॅडियन पर सेकंड. लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल, अँगल अपॉन टाइम. अँगलचं युनिट रॅडियन, टाइमचं युनिट सेकंड. व्हेरी क्लिअर. कळलं का? काही प्रॉब्लेम? आता बघा, हे आलंच तर आणखी एक महत्वाची टर्म याच्याशी रिलेटेड आहे, ते मी तुम्हाला सांगून टाकतो. पहा, बोर्डवर लक्ष द्या. आपण काय केलं पहा, लक्ष बोर्डवर द्या. आणि खूप महत्वाची टर्म आहे, याचं कुठे ना कुठेतरी काम पडत राहते. पहा, लक्ष द्या. आपण काय केलं? हा अँगल घेतला, किती आहे? थिटा. बरोबर आहे. आणि हा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला. टाइम किती लागला? स्मॉल टी. टाइम किती लागला? स्मॉल टी. आणि तुम्हाला म्हटलं अँग्युलर व्हेलॉसिटी काढा. तर अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर काय मिळालं तुम्हाला? थिटा बाय टी. लक्ष द्या. अँग्युलर व्हेलॉसिटी काय मिळालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बोलो चला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता विचार करा की हा पार्टिकल सारख्या वेगाने फिरत आहे. पार्टिकल सारख्या वेगाने फिरत आहे. सारख्या वेगाने फिरत आहे म्हणजे पार्टिकलची मोशन कोणती आहे? पिरियॉडिक मोशन आहे. याला प्रत्येक वेळेस राऊंड पूर्ण करायला टाइम सारखा लागतो. प्रत्येक वेळेस राऊंड पूर्ण करायला टाइम सारखा लागतो. समजत आहे का? अरे पार्टिकल गोल फिरून राहिला ना, पार्टिकल गोल फिरून राहिला, सारख्या वेगाने फिरून राहिला. पहिला राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल, दुसरा राऊंड पूर्ण करायला तेवढाच वेळ लागेल. आणि प्रत्येक वेळेस एक राऊंड पूर्ण करायला सारखाच वेळ लागेल. एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागेल त्याला काय म्हणतात? पिरियड. कशाने दाखवतात? कॅपिटल टी. एका सेकंदात जेवढे राऊंड पूर्ण होतील त्याला काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. कशाने दाखवतात? इटा. काल आपण न्यूनी पण दाखवली होती लाईट मध्ये. हे ऑब्जेक्ट फिरत असतील तर इटाने दाखवतात. वेव्हच्या बाबतीत ऍक्च्युअली साऊंड लाईट वेव्हच्या बाबतीत ते न्यूनी दाखवतात. पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. एक राऊंड पूर्ण करायला जेवढा टाइम लागला दॅट इज पिरियड. आणि एका सेकंदात जेवढे राऊंड पूर्ण झाले दॅट इज फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आणि आता बघा, समजा या पार्टिकलचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण झालं. व्हेन पार्टिकल कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन जर पूर्ण झालं असेल तर थिटा किती होणार? एक पूर्ण राऊंड. एक पूर्ण राऊंड म्हणजे किती? 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे किती रॅडियन? 2 पाय रॅडियन. ओके. एक राऊंड पूर्ण झाला असेल, थिटाला काय लिहिणार? 2 पाय. एक राऊंड पूर्ण झाला असेल तर टाइम किती घ्यायचा? कॅपिटल टी. आणि हाच फॉर्म्युला बघा आता काय होईल. ओमेगा इक्वल टू थिटा किती झाला? 2 पाय. आणि इथे किती आला? कॅपिटल टी. समजलं का? पण तुम्हाला माहित आहे की हे एकमेकांचे काय आहेत? रेसिप्रोकल. तर इटा इक्वल टू 1/t. जिथे 1/t असेल तिथे काय लिहायचं? इटा. आणि म्हणून याच फॉर्म्युलाला काय लिहिता येते? ओमेगा इक्वल टू 2 पाय इटा. आणि इटाला म्हणतात लिनियर फ्रिक्वेन्सी, ओमेगाला म्हणतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी. इटाला काय म्हणतात? लिनियर फ्रिक्वेन्सी, ओमेगाला काय म्हणतात? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, पण क्लिअर पाहिजे. सांगा, मला सांगा, पार्टिकल कोणत्या मोशन मध्ये आहे? सर्क्युलर मोशन मध्ये आहे. पण त्याला म्हणू आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे सारख्या वेगाने, स्पीड वाढत किंवा कमी होत नाही, सारख्या वेगाने फिरत आहे. मग पार्टिकल जर त्या पाथवरून सारख्या वेगाने फिरत असेल तर त्याच्या मोशनला पिरियडिक मोशन म्हणतात. एक राऊंड पूर्ण करायला जेवढा टाइम लागला त्याला पिरियड म्हणतात. कशाने दाखवतात?
कॅपिटल टी. एका सेकंदात जेवढे राऊंड पूर्ण झाले त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. कशाने दाखवतात? इटा. एकमेकांचे काय असतात? रेसिप्रोकल. इटा इक्वल टू 1/t आणि टी इक्वल टू 1/इटा है ना. आता परत याच फॉर्म्युलाकडे आलो आपण. पहिले काय लिहिलं होतं आपण? लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो ओमेगाचा फॉर्म्युला काय झाला? थीटा बाय टी. आता या पार्टिकलनी काय केलं? एक रिव्हॉल्युशन पूर्ण केलं, एक राऊंड पूर्ण केला. मला सांगा, एक राऊंड जर पूर्ण झाला तर अँगल किती? 360 डिग्री. एक राऊंड जर पूर्ण झाला, एक राऊंड पूर्ण झाला तर अँगल किती? 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजेच किती? 2π रेडियन. थीटा एक राऊंड पूर्ण झाला, थीटा किती झाला? 2π. एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागत असतो दॅट इज कॅपिटल टी. म्हणून एक राऊंड जर पूर्ण झाला असेल तर थीटाला काय लिहायचं? 2π. स्मॉल टी ला काय लिहायचं? कॅपिटल टी. पुन्हा हाच फॉर्म्युला लिहिला. ओमेगा इक्वल टू थीटा किती लिहिला? 2π. स्मॉल टी ला काय लिहिलं? कॅपिटल टी. पण 1/t ला काय लिहिता येते? इटा. म्हणून ओमेगा आणि 2π. हा 1/t ला काय लिहिलं? इटा. म्हणून ओमेगा बरोबर काय मिळालं? 2π इटा. ओमेगा बरोबर काय मिळालं? 2π इटा. इटा इज फ्रिक्वेन्सी. मोर करेक्टली इट इज लिनियर फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतात? लिनियर फ्रिक्वेन्सी. ओमेगाला काय म्हणतात? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ज्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं आतापर्यंत त्यालाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणता येते. ज्याला आपण लिनियर फ्रिक्वेन्सी जस्ट म्हटलं त्याला काय म्हणता येते? लिनियर फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड लिनियर फ्रिक्वेन्सी. हा समजण्यासाठी याचं खूप वेळा मध्ये मध्ये काम पडत राहते. ह्या गोष्टी क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे. पिरियॉडिक मोशन मला वाटतं आता 3-4 वेळा झालं. त्याच्या अगोदर मी पिरियॉडिक मोशन घेतलं होतं, मध्ये काम पडलं होतं त्यावेळेसही घेतलं होतं आणि आजही घेतलं. पिरियॉडिक मोशन समजली? कोणत्या मोशनला पिरियॉडिक मोशन म्हणता? मोशन पुन्हा पुन्हा होत असेल आणि प्रत्येक वेळेस ती मोशन व्हायला टाइम सेम लागत असेल. फक्त लक्ष इकडे द्या, फक्त ते सर्क्युलरच मोशन असली पाहिजे असं नाही. व्हायब्रेशन असलं तरी पिरियॉडिक मोशन, सर्क्युलर असेल तरी पिरियॉडिक मोशन. बरोबर आहे. मग इथे पिरियॉडिक मोशन आहे. पार्टिकल कसं फिरत आहे? गोल. गोल फिरणाऱ्या पार्टिकलला कोणती व्हेलॉसिटी असते? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगाला काय म्हटलं? अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. समजलं? म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतात? ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतात? ओमेगा. डब्ल्यू नाही आहे हा, इट इज ओमेगा. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काढताना अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. अँगल कशाने दाखवतात? थीटा बाय टी. आता मोशन कोणती आहे? पिरियॉडिक. एक राऊंड पूर्ण झाला तर टाइम किती घ्यायचा? कॅपिटल टी. आणि त्याचं रेसिप्रोकल केला तर काय मिळते? फ्रिक्वेन्सी. एक राऊंड पूर्ण झाला, एक राऊंड पूर्ण झाला, एक राऊंड पूर्ण झाला तर थीटा किती होणार? 2π. रेडियन मध्ये. डिग्री मध्ये घेतलं तर 360, पण आपण डिग्री नाही घेत, 2π घेतो. 2π रेडियन. एक राऊंड पूर्ण व्हायला जेवढा टाइम लागला तो कॅपिटल टी. त्याच फॉर्म्युलामध्ये थीटाला काय लिहिलं? 2π. हे म्हटलं गेलं. थीटाला काय लिहिलं? 2π. आणि स्मॉल टी ला काय लिहिलं? कॅपिटल टी. सो ओमेगा बरोबर काय झालं? 2π बाय कॅपिटल टी. पण 1/t ला काय लिहिता येते? इटा. ओमेगा बरोबर काय झाला? 2π इटा. इटाला काय म्हणतात? लिनियर फ्रिक्वेन्सी. ओमेगाला काय म्हणतात? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर कधी म्हटलं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी कधी म्हटलं तर ओमेगाचा आहे. ओमेगा काय आहे? थीटा बाय टी. लिनियर फ्रिक्वेन्सी म्हटलं तर इटा आहे. कळलं? आणि दोघांचे डायमेन्शन सेमच आहेत, कारण की 2π ला काही डायमेन्शन नाही आहेत आणि त्यामुळे जे डायमेन्शन इटाचे तेच डायमेन्शन ओमेगाचे. त्यामुळे लिनियर फ्रिक्वेन्सीचे आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन सेम आहेत. बरोबर आहे. त्यांच्या डायमेन्शनचा रेशो घेतला तर काही मिळणार नाही. चला, पॉइंट क्लिअर झाला. चला, नंतर आपल्याला मेन आपलं फोकस करायचं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवर. लक्ष द्या, हे एक इक्वेशन आहे. इक्वेशन काय इंडिकेट करते? पहा, लक्ष द्या इकडे. एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये गॅस फिलअप केलेला. ऐका बरोबर. एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये गॅस फिलअप केलेला आहे. त्या गॅसचं प्रेशर आहे पी, त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे व्ही. बरोबर आहे. आर ला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि त्या गॅसचं टेम्परेचर आहे टी. पी काय आहे? प्रेशर. व्ही काय आहे? व्हॉल्यूम. आणि टी काय आहे? टेम्परेचर. पण तुम्हाला एक इक्वेशन असं तयार करून दिलं आणि तुम्हाला म्हटलं की डायमेन्शन्स ऑफ ए. तुम्हाला ए चे डायमेन्शन विचारला जाऊ शकतात, तुम्हाला बी चे डायमेन्शन विचारला जाऊ शकतात. ओके, तुम्हाला आर चे डायमेन्शन विचारला जाऊ शकतात, पण आर चे डायमेन्शन आपण ऑलरेडी काढलेले आहेत. क्वेश्चन समजला काय? सिलेंडर मध्ये काय भरलेलं आहे? गॅस. गॅसला काय असणार? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. त्या गॅसचं प्रेशर किती आहे? पी. त्या गॅसचं व्हॉल्यूम किती आहे? व्ही. टेम्परेचर किती आहे? टी. तुम्ही हा विचार नका करू हे इक्वेशन कसं आलं.
कारण की तुम्हाला रेडिली इक्वेशन दिलेलं आहे. या चॅप्टरमध्ये खूप सारे इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील आणि क्वेश्चन असा आहे ना, समजा तुमच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला, तुम्हाला हे सिलेबसमध्ये कधीच पाहिलं नाही, असं जर तुम्हाला दिसलं तर समजायचं की तो डायमेन्शन मधला क्वेश्चन आहे. डायमेन्शन मध्ये काही टाकल्या जाणार, अननोन इक्वेशन, पण तुम्हाला मतलब डायमेन्शन्स असणार. कळलं का? जर एखादा असा फॉर्म्युला आला, असं एखादं इक्वेशन आलं, तुम्हाला हे तर आम्हाला शिकवलंच नाही, तर समजायचं की ते डायमेन्शन मधलं आहे, शिकवण्याची गरज नाही. फक्त त्या इक्वेशन कडे पहा, त्यामधल्या टर्म समजून घ्या काय आहेत. या इक्वेशन मधल्या टर्म समजल्या? अरे समजल्या का? पी काय आहे? व्ही व्हॉल्यूम आणि टी टेम्परेचर. एवढं समजलं असेल तर इनफ आहे तुम्हाला काही काढण्यासाठी. पहा तर इथे काय म्हटलेलं आहे, तर तुम्हाला डायमेन्शन कोणाचे विचारले? ए चे डायमेन्शन विचारले, तर मी याला इकडे लिहितो बघा. इथे थोडी स्पेस तयार करून आपण इथे त्याला सॉल्व्ह करू. तुम्हाला ए चे डायमेन्शन्स काढायचे आहेत. बघा इक्वेशन काय आहे? इक्वेशन काय आहे? पी प्लस ए बाय व्ही स्क्वेअर इंटू व्ही मायनस बी इक्वल टू काय आहे? आर टी. मला सांगा पी मध्ये ही टर्म काय झाली? ऍड. मग पी जर प्रेशर आहे तर प्रेशर मध्ये जी टर्म ऍड होते ती सुद्धा. बस एवढं समजलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इक्वेशन कुठून आलं आणि काय आलं याच्यावर विचार करण्याचं मूर्खपणा असतं. समजलं का? प्रेशर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी प्रेशर मध्ये जे ऍड होणार ते प्रेशरच असणार. याचा अर्थ ए बाय व्ही स्क्वेअर सुद्धा काय आहे? प्रेशर आहे. बरोबर आहे. सो ए इक्वल टू काय लिहिता येणार? प्रेशर इंटू व्ही स्क्वेअर. पण व्ही काय आहे? व्हॉल्यूम है ना. व्ही वेलॉसिटी, व्ही व्हॉल्यूम आहे. आता पहा काय करायचं, प्रेशरला काय लिहितात? फोर्स अपॉन एरिया इंटू व्ही स्क्वेअर. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ऍक्सलरेशन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन एरिया. आता लिहू आपण युनिट केअरफुली. आता युनिट लिहू. मला सांगा मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, व्हॉल्यूमचं युनिट मीटर आणि मीटर क्यूब, आणि त्याचा क्यूब केला तर याचाही क्यूब करा. मीटर क्यूब चा क्यूब, याचा स्क्वेअर केला. इथे काय करा? स्क्वेअर. व्ही स्क्वेअरचं युनिट काय येणार? मीटर रेश पॉवर 6. बरोबर आहे. इथं काय लिहिणार मी? मीटरचा पॉवर 6. ए काय आहे? एरिया. आणि एरियाचं युनिट काय असते? मीटर स्क्वेअर. इथे लिहिलं मीटरचा स्क्वेअर. पाहता लक्ष द्या, हा एक मीटर आणि हा मीटर कॅन्सल. हा एक मीटर आणि इथं किती राहिला? 5. लिहिता येतील डायमेन्शन? व्हेरी गुड. बघा इथे ए चे डायमेन्शन्स काढायचे आहेत. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 5. सेकंड म्हणजे टाइम, पॉवर -2. झालं. व्हेरी सिंपल. बरं समजलं का काय केलं तुम्ही? एक मिनिट. तुम्ही जर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर मग तुम्हाला कठीण जाईल. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नका करू, समजण्याचा प्रयत्न करा. समजा सोडून द्या. आताही मला माहित नाही मी बोर्डवर काय लिहिलं. हॅलो, मला आताही विचारलं तुम्ही तर खरंच माझं लक्ष नाहीये. मी फक्त फ्लो मध्ये करून राहिलो आणि हेच तुम्हाला करता आलं. पण मला सांगा इथे पी काय आहे? मग पी मध्ये जे ऍड होणार, पी मधून जे सबस्ट्रॅक्ट होणार ते सुद्धा काय असेल? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. मग पी जर प्रेशर आहे तर ए बाय व्ही स्क्वेअर सुद्धा काय आहे? प्रेशर. सो ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी. काही जण म्हणतील ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी कसं आलं? आजपर्यंत तर असं झालं नाही. मॅथमॅटिक्स नाही करून राहिलो आपण वापरून राहिलो प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. नाही तुम्ही मॅथमॅटिक्स लावाल ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी कसं लिहिलं? हॅलो, समजलं का? काही काही जणांचं मॅथमॅटिक्स फार स्ट्रॉंग असते, ते कुठेही वापरतात. मी सांगून राहिलो तुम्हाला की पी मध्ये जे ऍड होणार ते सुद्धा प्रेशरच असेल. याचा अर्थ ए बाय व्ही स्क्वेअर काय आहे? प्रेशर. मग हे जे लिहिलं अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी लिहिलं. इथं फक्त आपण त्याचा नेचर स्टडी करून राहिलो. बरोबर आहे. ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी. सो ए इक्वल टू पी व्ही स्क्वेअर. पी काय आहे? प्रेशर. प्रेशर काय असते? फोर्स अपॉन एरिया आणि व्ही स्क्वेअर. आणि फोर्सला काय लिहितात? मास इंटू ऍक्सलरेशन. एरिया तसाच लिहिला व्ही स्क्वेअर. आता फक्त केअरफुली एम काय आहे? मासचं युनिट केजी. ए ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्ही व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. त्याचं काय केलेलं आहे? स्क्वेअर. मीटर क्यूबचा स्क्वेअर. व्ही स्क्वेअरचं युनिट काय येणार? मीटर रेश पॉवर 6. इथे मीटर रेश पॉवर 6. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. आणि हा मीटर आणि मीटर कॅन्सल. एक मीटर राहिला, इथे कॅन्सल केला, इथे पॉवर राहिला 5. ओके. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 5. आणि सेकंड म्हणजे टाइम, खाली 2 आहे, वर लिहिला तर. समजलं का? सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए. मला वाटतं बी चे डायमेन्शन काढणं फारच सोपं आहे. सांगायची लिहायची गरज नाही. मला सांगा व्ही काय आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मध्ये जे ऍड करणार किंवा मायनस करणार ते सुद्धा काय असेल? व्हॉल्यूमच. याचा अर्थ बी जो आहे व्ही मधून काय झाला? मायनस. म्हणजे बी काय आहे? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असते? मीटर क्यूब. मग डायमेन्शन काय असणार? एल चा पॉवर 3. लिहायची गरज नाही.
एलचा पॉवर 3 ना मीटर क्यूब. अरे कळते की नाही. व्ही इक्वल टू बी आहे किंवा बी इक्वल टू व्ही आहे. व्हीचं युनिट असते मीटर क्यूब आणि मीटर म्हणजे लेंथ आणि त्याचा क्यूब. हे झाले बी चे डायमेन्शन्स. बाकी लिहायची गरज नसते, तशी लिहिले तर पॉवर 0. काय वापरून राहिलो आपण. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके, किती नंबर झाला. 48. ओके, नंतर पहा काय म्हटलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आर युनिट्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट ए पॉइंट. प्रिन्सिपल ऑफ मध्ये तो घुसला चुकून. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीवर हा नाही आहे. कशाचे डायमेन्शन विचारले. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड सांगितली आहे. मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काढताना फोर्सला फोर्स स्ट्रेंथने डिवाइड करा. फोर्स अपॉन फोर्स स्ट्रेंथ. ओके, फोर्सला काय लिहितात एम ए आणि फोर्स अपॉन फोर्स स्ट्रेंथ. बरोबर आहे. आता लिहायचं युनिट. मासचं युनिट के जी, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि फोर्स स्ट्रेंथचं अँपियर मीटर. मीटर मीटर कॅन्सल. आता काढता येतात डायमेन्शन. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा फील्ड स्ट्रेंथ, त्याला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ बी ने दाखवतात. किलोग्रॅम म्हणजे मास 1. बरोबर आहे. मीटर राहिला का नाही L0. सेकंड म्हणजे टाइम -2 आणि अँपियर म्हणजे I -1 झालं. पण ते पदार्थ चाललं ते पाहिजे होते तिकडे डायमेन्शन मध्ये. कळलं का. नाही हे मी तुम्हाला डायमेन्शन्स काढून दाखवले. समजलं डायमेन्शन्स. युनिट त्याच्यावरूनच लिहिता येते बघा ना. फोर्स स्ट्रेंथ युनिट काय आहे न्यूटन. सॉरी फोर्सचं युनिट न्यूटन. फोर्स स्ट्रेंथ युनिट अँपियर मीटर. न्यूटन पर अँपियर मीटर. यालाच कसं लिहितात न्यूटन. बरोबर आहे. मीटर -1 आणि अँपियर सुद्धा -1. न्यूटन मीटर -1 आणि अँपियर -1 आलं. कळलं का. एनी प्रॉब्लेम. हा, नंतर पहा 50 नंबर. मला वाटतं झालं काय. रिपीट झालं का नाही. रिपीट झाल्यासारखं वाटून पहा. इन द रिलेशन y = a × cos of omega t - kx डायमेन्शन्स फॉर k. तुम्हाला काय विचारले. डायमेन्शन्स फॉर k. k चे डायमेन्शन मला सांगा. कॉसच्या आतमधली टर्म काय असणार. पूर्ण टर्म डायमेन्शनलेस. पहिली टर्म डायमेन्शनलेस आणि दुसरी टर्म डायमेन्शनलेस. म्हणजे kx बरोबर डायमेन्शनलेस. जे डायमेन्शनलेस आहे ते 1. सो k = काय लिहिता येणार 1/x. x म्हणजे अंतर. अंतर म्हणजे लेंथ. k चे डायमेन्शन L चा पॉवर. समजते. k म्हणजे अंतर ना. अंतर म्हणजे लेंथ ना. लेंथ खाली आली. मग k चे डायमेन्शन लिहिताना L चा पॉवर काय लिहिणार -1. समजलं असेल तुम्हाला. पूर्ण युनिट आणि ते लिहायची गरज नाही. तसंच मला सांगा ओमेगाचे आपण आताच करून पाहिलं. ओमेगा t = 1. ओमेगा = 1/t. ओमेगाचे डायमेन्शन t चा पॉवर -1. ते रिपीट झालं. ते झालंच होतं अगोदर आपलं. ओके, जमेल का आता. मला सांगा लेफ्ट हँड साइडला काय आहे v आणि 3 टर्मची काय केली सम. याचा अर्थ पहिली टर्म सुद्धा v, दुसरी टर्म सुद्धा v, तिसरी टर्म सुद्धा v. मग पहिल्या टर्मला v बरोबर v लिहायचं, दुसरी टर्म बरोबर v लिहायचं आणि तिसरी टर्म बरोबर v लिहायचं. पहिल्या टर्मला v लिहिलं तर b चे डायमेन्शन मिळतात. दुसऱ्या टर्मला v लिहिलं तर c चे आणि तिसऱ्या टर्मला v लिहिलं तर t चे डायमेन्शन्स मिळतील. समजत आहे. कोणाचे डायमेन्शन्स तुम्हाला विचारते. हे पण रिपीट झालं का. हे तसंच आहे. लेफ्ट हँड साइडला काय आहे v आणि 3 टर्मची काय केली ऍडिशन. तर पहिली टर्म सुद्धा v, दुसरी टर्म सुद्धा v, तिसरी टर्म सुद्धा v. तुम्हाला डायमेन्शन मिळतील a, b आणि c चे. कोणाचे विचारलं तरी काढता येतील. काय विचारलं डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ b. b a काही पण विचारलं. मला इकडे पहा. इथे लक्ष द्या. फक्त आयडिया सांगतो मला. वेअर s इज स्पीड. बघा s डिस्प्लेसमेंट नाही. s काय आहे स्पीड आहे. s जर स्पीड आहे तर a सुद्धा. कारण की 1 ला तर डायमेन्शन नसतात. 1 ला तर डायमेन्शन नसतात ना. आणि मग s बरोबर आपल्याला लिहायचं झाल्यास आपण काय लिहिणार s = इथे काय लिहिणार a - a × -bxt. समजत आहे का तुम्हाला. s काय आहे स्पीड. तर a काय झाला स्पीड. ओके. आणि मला सांगा हा जो पॉवर आहे काय असतो
डायमेन्शनलेस. मग बी एक्स टी इक्वल टू डायमेन्शनलेस म्हणजे 1. एक्स आहे डिस्टन्स, टी आहे टाइम. बी चे डायमेन्शन काढता येतील. अरे काढता येतील का? कोणताही पॉवर जो आहे तो कसा असतो? काही जण असे, तुम्हाला समजून नाही राहिलं, बाजूला तुझ्या बाजूला, कोणताही पॉवर कसा असतो? डायमेन्शनलेस. मग जो डायमेन्शनलेस त्याला काय लिहायचं? 1. मला सांगा, हा पॉवर आहे ना, ईचा पॉवर आहे ना, मग तो पॉवर काय असेल? डायमेन्शनलेस. आणि त्याला काय लिहायचं? 1. म्हणून तुम्ही बी एक्स टी ला काय लिहिणार? 1. एक्स म्हणजे आहे डिस्टन्स, टी म्हणजे आहे टाइम. बी चे डायमेन्शन काढता येतं. आणि ए चे डायमेन्शन काय असतील? जे डायमेन्शन एच चे तेच डायमेन्शन ए चे. एस काय आहे? वेलॉसिटी, स्पीड. ए सुद्धा काय आहे? स्पीड. ए चे डायमेन्शन विचारले तर स्पीडचे डायमेन्शन घ्यायचे. समजते ना? कारण एस आणि या दोन टर्मची काय केली? सबस्ट्रॅक्शन केली ना. एस जर स्पीड आहे तर पहिली टर्म सुद्धा स्पीड आहे, ही दुसरी टर्म सुद्धा स्पीड आहे, बरोबर आहे. पण पॉवर जो घेतला त्याचे डायमेन्शन 1 घ्यायचे. जमेल का? ओके. पण जनरल आयडियाज क्लिअर झाले की काही प्रॉब्लेम नाही आहे. तर राहिले जे असतील त्यात तुम्ही करून पहा. हे तेच आहे, रिपीट झालं. इथे लक्ष द्या, 1 मिनिट पहा, बस एवढं घेऊ आणि सोडून देतो. लक्ष इकडे, हॅलो, इकडे लक्ष द्या. पी काय आहे? प्रेशर. इकडे पहा बरोबर केअरफुली. पी काय आहे? प्रेशर. आणि ए मधून टी स्क्वेअर काय केला? मायनस. ए मधून टी स्क्वेअर मायनस. टी स्क्वेअर टाइम स्क्वेअर आहे, मग हा टी स्क्वेअर टाइमचा स्क्वेअर, तर ए सुद्धा काय असेल? टाइमचा स्क्वेअर. म्हणजे ए आणि टी स्क्वेअरचे डायमेन्शन सारखे. ए इक्वल टू काय लिहिता येणार? टी स्क्वेअर. ए चे डायमेन्शन आणि टी स्क्वेअरचे डायमेन्शन सेम, बरोबर आहे. म्हणून ए मायनस टी स्क्वेअर याला फक्त टी स्क्वेअर लिहिलं तरी चालते, कारण ए आणि टी स्क्वेअर सेम आहेत. कारण ज्यांची सबस्ट्रॅक्शन होते, ज्यांची ऍडिशन होते ते नेचरनी, एचं नेचर आणि टी स्क्वेअरचं नेचर सेम आहे. म्हणून तुम्ही ए मायनस टी स्क्वेअरच्या जागी फक्त टी स्क्वेअर लिहा, टी स्क्वेअर, आणि खाली काय लिहा? बी एक्स. तुम्हाला बी चे डायमेन्शन काढता येतील. आज करून पहा, नाही जमलं तर आपण उद्या करू. आणि हे झाल्यानंतर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंटला सुरुवात करायची आहे. सिग्निफिकंट फिगर. काय? सिग्निफिकंट फिगर. यावरचे प्रॉब्लेम मात्र तुम्हाला वाटणार नाही की ते यावरचे आहेत म्हणून, ओळखायला येणार नाही तसे प्रॉब्लेम तयार केलेले असतात. तुम्हाला असं वाटेल की सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायला सांगितलं, सरळ डिव्हिजन करायला सांगितलं, पण नाही, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर लपलेला असेल. तर उद्या आपण त्याला सुरुवात करू. आणि मॅथमॅटिक्सचा पिरियड उद्याच्या दिवस होणार नाही. सरांना उद्या दिवस बाहेर जायचं आहे, तर लक्षात ठेवा, उद्या मॅथमॅटिक्स होणार नाही तुमचं. ठीक आहे, चला. एक काम करू, लक्ष द्या इकडे, बरं झालं आठवण दिली. तर उद्या मॅथमॅटिक्स नसल्यामुळे फिजिक्स आपण 8:30च्या ऐवजी 8ला सुरुवात करू. उद्या किती वाजता यायचं आहे? 8 वाजता. ठीक आहे.